महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये वेगवेगळ्या प्रांतातले लहेजे तुम्ही घेतलेले आहेत. खानदेशातला असेल, पश्चिम महाराष्ट्रात असेल किंवा कोकणातला असेल. तर हे जाणीवपूर्वक केलंय की ते नकळत आलंय, ओघवत आलंय करत असताना? नाही, जेव्हा नाव महाराष्ट्राची हास्य जत्रा असं ठरलं तेव्हा त्यात महाराष्ट्र दिसला पाहिजे हे त्या नावातच आहे. आणि आपण वेगवेगळ्या भागातनं आलेली मंडळी आहोत. सचिन साताऱ्याहून आलाय, मी धुळ्यातनं म्हणजे खानदेशातनं आलोय, तू मराठवाड्यातनं आलायस. तर नकळत आपल्या भाषेशी एक असोसिएशन आहे, आपलं जगणं त्या भाषेत आहे. बरोबर. त्यामुळे आपल्याला सतत आपल्या भाषेत जास्त चांगलं व्यक्त होता येतं ना. त्यामुळे हा साताऱ्याचा, मी धुळ्याचा, त्यामुळे आमच्या विनोदाची जातकुळी पण थोडी रांगडी है ना. खूप सोबर विनोद तो समीरकडे आहे, तो मध्यम वर्गाचा जो त्याच्या जगण्यात आहे. त्यामुळे प्रत्येक भागाचं ज्यावेळी आपण प्रतिनिधित्व आणतो तेव्हा तिथलं कल्चर पण आपण त्यात आणतो, मग त्याला एक आयुष्य मिळतं. कारण ज्यावेळी मी एक गोष्ट तयार करतो टेलिव्हिजनसाठी तेव्हा तो टेलिव्हिजनचा माझा प्रेक्षक महाराष्ट्रभर पसरला आहे, तर त्याला त्याचं प्रतिनिधित्व दिसलं पाहिजे. कारण त्याचा कोणीतरी तिथं तुमच्याबरोबर सहकारी असला पाहिजे असं त्यावेळी वाटलं. आणि मग त्या निमित्तानं कोकण, तर म्हणजे मुंबईत कोकणाचं खूप मोठा सांस्कृतिक सहभाग आहे. कारण कोकणात जगणारी माणसं ती त्यांचं कल्चरच आहे, नाटक हा श्वास आहे. त्यामुळे नकळत कोकणाकडची किंवा मालवणकडची मंडळी आहे ती नकळत तिकडचा जो एक बाज आहे तो आणतेच आहे. मग प्रश्न उरला कुठला, तर साताऱ्यासाठी माने आम्हाला मिळाला की जो ऑथेंटिक सातारा प्रेझेंट करतो, किंवा सातारा, सांगली, कराड, पश्चिम महाराष्ट्र. आणि श्याम राजपूतच्या निमित्तानं मग आम्हाला खानदेशी, कारण मी धुळ्यात वाढलोय. ऐराणी ही माझी भाषा आहे, पण ऐराणी ही भाषा ज्या पद्धतीनं धुळ्यात बोलली जाते किंवा नंदुरबारकडे बोलली जाते ती तितकी सहज कळण्यासारखी नाही. त्यामुळे तिला थोडं तिचं मराठीकरण करून त्याचा लहेजा ठेवून मग श्यामकडनं तो एक प्रतिनिधी आला. आणि श्याम हा खानदेशी नाहीये. हो, मला माहिती आहे. म्हणजे खानदेश आणण्यामध्ये ना सचिन गोस्वामीचा पूर्णपणे वाटा आहे, कारण त्याला ती भाषा आणायची आहे. आणि श्याम राजपूतचे वडील खानदेशी, पण घरात खानदेशी बोलत नाहीत, पण ह्याने हा खानदेशी भाषेचा लहेजा आला पाहिजे आपल्या इथे, म्हणून त्याला खास आम्ही तयार केला. आणि आज त्याला खानदेश रत्न म्हणून ओळखलं जातं.